नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण तळेगाव दाभाडे गाव भागातील लक्ष्मीवर कॉलनी या ठिकाणी आहोत. आज आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी आपण पाहू शकता की छान पारंपरिक पोशाखामध्ये या ठिकाणचे सोसायटीचे जे नागरिक आहेत ते उपस्थित आहेत. खूप छान असं वातावरण आहे. आज आषाढी एकादशी आहे. अनेक नागरिक जे आहे ते विठुरायाच्या भक्तीसाठी किंवा त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावतात, परंतु या ठिकाणी स्वतः लहान लहान पात्रांमध्ये विठुराय आणि रुक्मिणी आपल्या या ठिकाणी दिसत आहेत. आपल्यासोबत काही सोसायटीचे पदाधिकारी असणारे, आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार, काय सांगाल आपण? आपली ओळख सांगावी. माझं नाव गौरव कासार. सोसायटीचा चेअरमन पदाची जबाबदारी माझ्याकडे असल्याकारणाने काही नागरिकांनी आग्रह केला की आपण पारंपरिक कार्यक्रम घेऊयात. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व कमिटी मेंबर्स आणि यांनी हा प्रोग्राम छान पद्धतीने आयोजित केला. यामध्ये आम्ही प्रॉपर एक समिती स्थापन केली, ज्याचं नाव आषाढी वारी दिंडी समिती असं नाव देण्यात आलं, ज्यामध्ये प्रत्येकाने त्यांचं एक सहकार्य दिलं. काहींनी भजनी मंडळांची जबाबदारी घेतली, काहींनी मुलांना डेकोरेट करण्याची जबाबदारी घेतली, वेशभूषा हे करण्याची आणि आजूबाजूचा परिसर करण्याची जबाबदारी. म्हणजे हा जो एक कार्यक्रम जो आहे तो सगळं एक टीमवर्कने त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि आपल्या आयोजनकर्ते माननीय श्री सुनील कडू सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतो आहे. आणि सर्वांना आपल्याला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असाच आता आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आपण एक छोटी प्रभात फेरी आपण या ठिकाणी काढणार आहोत. हे जे चिमुकले आपण दिसत आहेत, हे चिमुकले सगळे कोणी संत तुकाराम बनले आहेत, कोणी संत ज्ञानेश्वर बनले आहेत, कोणी विठुराया बनले आहेत. आणि ह्या सगळ्यांची एक प्रभात फेरी आपण सह्याद्री स्कूल पर्यंत तिथून रिटर्न येऊन आपल्या सोसायटी लक्ष्मी विहार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या गेटपर्यंत परत येणार आहे. बरं, सोसायटीबद्दल काय सांगा? साधारण किती वर्षापूर्वी सोसायटी आहे, कधीपासून झाल्या आणि काय काय कार्यक्रम होतात? बरोबर, सोसायटी ही आमची नवीनच आहे. या ठिकाणी सध्या 96 कुटुंब हे रहिवासी करतात आणि अजून अंडर कन्स्ट्रक्शन फेज असल्याकारणाने अजून 2 बिल्डिंग ह्या इन प्रोसेस आहेत. तर टोटल 288 फ्लॅटची ही आपली सोसायटी असणार आहे. आणि ह्या ठिकाणी सर्व कार्यक्रम हे उत्साहाने आणि गुण्यागोविंदाने साजरे केले जातात, ज्यामध्ये सर्वांचा सहभाग असतो. ओके सर, धन्यवाद. साहेब जरा असू येऊन द्या. बोला पुंडलिक वरदे. पडिनाथ महाराज की जय.